लक्ष्मण रणी पडल्या जाण, श्रीरामासी दुःख दारुण, अश्रुधारा स्रवती नयन, सबाष्प वचन बोलत. तेची काळी रघुनाथ, क्षण राहून या ध्यानस्थ, लक्ष्मणा नाही जीवघात, जाणून युद्धार्थ आरंभी. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाला म्हणले, पाहिलं डोळ्यामध्ये आसव आले, डोळ्यातून काही पाण्याचे थेंब लक्ष्मण भैयाच्या शरीरावर पडू लागले. प्रभू रामचंद्र दुःख करू लागले, डोळे झाकले, कंठ सदगदित झाला. रामरायाचा मनामध्ये विचार केला, माझ्या लक्ष्मणाला अंतस्थ अवस्थेमध्ये जर पाहिलं तर तो सावध आहे, बाह्य अवस्थेमध्ये तो विकळ पडलेला आहे. पण प्रसंग युद्धाचा आहे, वैरी समोर उभा आहे, तमाशा बघायला आहे. त्याला काय आपला तमाशा बघू द्यायचा का? माझ्या भावावर वार करतो काय याचा आधी बघतो. तो राग प्रभू रामचंद्राला रणी मारावया रावण, काळक्रतांत प्रलयाग्नी पूर्ण, तैसा खवळला रघुनंदन, धनुषी बाण सज्जुनी. येता श्रीरामाचे बाण, त्यासी न चले निवारण, तेने गजबजिला रावण, पळे आपण अति धाके. प्रभू रामचंद्रांनी कोदंड धनुष्य हातामध्ये घेतले. प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी ठाण मांडलं. रणभूमीच्या ठिकाणी राजा रावणाच्या समोर राम प्रभू उभा टाकले आणि आपल्या भात्यातून बाण काढले आणि ते दिव्य अशा प्रकारचे स्वर्णपंखी बाण त्या ठिकाणी धनुष्याला लावले. असा काही बाणाचा सपाटा राजा रावणाच्या सैन्यावर, राजा रावणाच्या रथावर, राजा रावणाच्या शरीरावर केला. राजा रावण अवाक झाला. प्रभू रामचंद्र एवढे चिडले, प्रभू रामचंद्राला एवढा राग आला आपल्या लक्ष्मणाचं रक्त सांडलेलं पाहून. रामाचा बाण पावसाच्या धारा आकाशातल्या कमी असताल एवढे बाण राम प्रभूच्या या ठिकाणी येऊ लागले. राजा रावणानं काही हातात घेतलं तर ती मोडायच लागलो. किती धनुष्य हातात घेतले, मोडायच लागले. राजा रावणाला बाण लावायला चान्स राहिला नाही. राजा रावणानं तलवार हातात घेतली, तो तलवारीचा तुकडा. राजा रावणानं कुऱ्हाड हातात घेतली, कुऱ्हाडीचा तुकडा. रामाचा बाण आलेला आहे, कट 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 कट. त्यावेळेला राजा रावणाच्या रथाचा टपई उडाला, झेंडाही उडाला, राजा रावणाचा ड्रायव्हरही गेला. राजा रावणाचे घोडे तर आधीच गेलेले होते. राजा रावण असा काय पिसाटला. म्हणला आता जर हिथं थांबलो तर आता काय आपलं काही खरं नाही. कारण ही पिसाळे म्हणले, पिसाळे हे आपल्याला सोडित नाही. राजा रावणानं एकच विचार केला, आता रथाच्या खाली उडी टाकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लक्ष्मणाचे क्षोभे जाण, रामे मांडिले निर्वाण, विंदिता बाण घेईल प्राण, धाके रावण पळे दूरी. पळोनिया उठा उठी, गुप्त राहता सैन्य गोठी, तरी रावण धाके पोटी, राम शरवृष्टी साहवेना. रावणानं रथाच्या खाली उडी टाकली. राजा रावण आपल्या सैन्याच्या मोठ्या ढिगाऱ्यात म्हणजे या ठिकाणी मोठ्या सैनिकात शिरला, सैन्याच्या म्हणजे समाजात शिरला आणि लपून बसलो. सैन्यात आपल्या लपून बसलो आणि वरी बघायला लागलं, रामाचे बाण चालूच आहेत. राजा रावण म्हणला, हे आपल्याला गावाकडे जाऊ देतेत का नाही? आज काय म्हणले प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे. रावणाला म्हणले आता चिंता वाटू लागली. जैसा का चंडवात, मेघा करीन हताहत, तैसा रावण सैन्य आत, स्वये पळत अति धाके. श्रीरामवीर जग जेठी, न लागे पळत या पाठी, रावण निज सैन्याचे गोठी, अति संकटी राहिला. त्यावेळेला राजा रावणानं एक विचार केला, आपलं घर गाठलं पाहिजे. पण घर गाठू देतात का नाही रामाचे बाण? म्हणून आपल्या सैन्याच्या आड रावण पळायला गावाकडे माघारी. सैन्याच्या आड वाट काढीत रामाच्या बाणाला म्हणले या ठिकाणी साईड देत राजा रावण पळू लागला. सैरा वैरा पळू लागला. पळताना रावण कित्येकदा पडला, पुन्हा उठला. त्याच्या पायातल्या वाहना गळून पडल्या, त्याचा मुकुट म्हणल्या या ठिकाणी गळून पडला.
पण राजा रावण म्हणला मुकुट घरात किती आहेत आधी घर गाठावं. राजा रावण अशा प्रकारे पळू लागलेला आहे. श्रीरामे नेम केला आपण रणी मारावा रावण. रावण सैन्य राहिला लपून आपणा वाचविले. रणी असता लंकानाथ विषाद काळ नव्हे येथ. सौमित्र करावा सावचित्त हाची पुरुषार्थ पै आम्हा. हा त्यावेळेला रावण पळून गेला. रावण त्या ठिकाणी रेशन असा झाला बाण कुणावर सोडायची. रामप्रभूंनी विचार केला. राजा रावणानं आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला आणि सैन्याच्या आड पळून गेला. रथाच्या खाली उडी टाकून पळून गेला. मग आता योद्धासमोर नाही बाण कुणावर सोडायचा. आणि मग राजा रावण पळून गेल्यानंतर प्रभू रामचंद्र पुन्हा माग वळले. आपल्या भावाकडे पाहिलं, लक्ष्मण भैयाकडे पाहिलं. लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि पुन्हा प्रभू रामचंद्र आता विकळ होऊ लागलेले. रावण लपोनी रण मेळी राम येऊनी सौमित्रा जवळी. शक्ती भेदुनी हृदय कमळी धरातळी प्रवेशली. जैसा सर्प प्रवेशे वारुळी तैसी शक्ती भेदली हृदय कमळी. ते देखोनी तये वेळी राम कळवळी बंधू स्नेह. त्यावेळेला राम लक्ष्मण भैया पैसे आले. म्हणले शत्रू तर पळून गेला, आता आपल्या भावाचं बघावं लागल. मग राम आले आणि ती शक्तीचा बाण जो हृदयात घुसला होता लक्ष्मण भैयाच्या, आपला हात लावला अमृत हात प्रभू रामचंद्राने तो बाण काढला. तो बाण प्रभू रामचंद्राने काढला, हृदयाला हात लावला. सगळं रक्तबंबाळ झालेली अवस्था आहे, मूर्छित अवस्था, लक्ष्मण भैयाची विकळ झालेली अवस्था. कसा पडला होता लक्ष्मण भैया? धनुष्य असा डाव्या हातात होता. धनुष्य डाव्या हातात होता. धनुष्याचा दोर उजव्या हातात होता. त्या धनुष्याला लक्ष्मण भैयानं बाण लावलेला होता. त्या बाणाची कानाडी अशी ओढली होती हो त्या शक्तीवर सोडायला. पण तेवढ्यामध्ये रावणाच्या बाणानं राम रणभूमीत पडलाही. रावणानं खोटा कांगवा केला आणि तो खोटा कांगवा ऐकून लक्ष्मण भैयाचं लक्ष विचलित झालं आणि तेवढ्यामध्ये शक्तीचा भेद झालेला होता. त्यामुळं आडवा पडलेला लक्ष्मण भैयाच्या डाव्या हातात धनुष्य, उजवा हात दोराला बाण त्याला लावलेला असा कानाडी ओढलेला असाच लक्ष्मण भैया पडलेला होता. आपल्या भावाची ती अवस्था, आपल्या भावाचं त्या ठिकाणचं रक्तबंबाळ झालेलं शरीर, भयंकर अशा प्रकारच्या मूर्छेमध्ये, गाढ मूर्छेमध्ये गेलेला लक्ष्मण त्या ठिकाणी रामाने पाहिला आणि राघव कळवळला. जगाचा ब्रह्मांड नायक कळवळला आणि आपल्या बंधूकडे पाहू लागला. उठ लक्ष्मणा, उठ उठ माझ्या भावा, उठ. प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया जाण. वाचवावया लक्ष्मण करी स्पर्शन अमृत हस्ते. शक्ती भेदली हृदयात तिसी श्रीरामे लावणी हात. स्वये उघडी पाहत बहुत वर्जित नाना युक्ती. अशी ती शक्ती लागलेली, घुसलेली, बाहेर काढून ठेवली, बाहेर काढून टाकली, फेकली. आणि ती विदार, ते हृदय जे सगळं, हृदय सगळं काय झालेलं आहे, चुरा झालेला आहे. ती आपल्या भावाची छाती आहे, त्या शक्तीनं सगळी छिन्न विछिन्न केलेली आहे. ती विदारक अवस्था आहे, विदारक. आणि ती विदारक अवस्था प्रभू रामचंद्र या ठिकाणी न्याहळू लागलेले आहेत. डोळ्यात आसव आहेत, कंठ सदगदित आहे. वैरी आता समोर राहिलेला नाही, बहु रणभूमीच्या ठिकाणी पडलेला आहे. वानर सैन्य सर्व दुःखामध्ये आहे. एवढा संग्राम आतापर्यंत जिंकला, पण शेवटी रावणानं घात केला. वानरांच्याही डोळ्यात पाणी आहे की आपण एवढे सगळे असताना लक्ष्मण भैयाला आपल्याला नाही वाचवू शकलो. असं एक
दुःख आहे मनामध्ये. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी दुःखद प्रसंग रणभूमीच्या ठिकाणी ओढवलेला आहे.